अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात स्थापन झालेल्या अभिनव युवा प्रतिष्ठानच्या यशस्वी वाटचालीवर हा माहितीपट तयार करण्यात आलाय। अभिनव युवा प्रतिष्ठान सुरू करताना प्रत्येक पावलांवर असंख्य घडामोडी घडल्यात। अनेकांची मदत, मार्गदर्शन या अभिनव युवा प्रतिष्ठानास लाभलेले आहे। त्यातील काही ठळक घटनांचा समावेश यामध्ये आहे। या युवा प्रतिष्ठानाने अनेक अडचणी आणि समस्यांना तोंड दिले, त्यावर मात करून यश संपादन केले। या अवघ्या काही मिनिटांच्या माहितीपटामध्ये प्रतिष्ठानचा संपूर्ण घटनाक्रम घेणं अति कठीण आहे। या अभिनव प्रतिष्ठानचा आदर्श नव्या पिढीने घ्यावा एवढाच या माहितीपट निर्मिती मागचा हेतू आहे। अनेक अशा विभूती असतात की ज्यांचे मोठेपण सर्वांना माहीत नसतं, कारण आपण मोठे आहोत हे त्या विभूती माहिती होऊ देत नसतात। त्यांच्या पश्चात त्यांचे भक्तच त्यांचे मोठेपण जगापर्यंत पोहोचवत असतात। अशाच काही विभूतींपैकी गोदड महाराज एक होते। त्यांनी कर्जत येथे संजीवन समाधी ठेवून कर्जत तालुक्याला आध्यात्मिक दृष्ट्या पावन केलं। कर्जत हे तालुक्याचं मुख्य ठिकाण असून येथे विविध जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात। अहमदनगर पासून 75 किलोमीटर अंतरावर वसलेला हा तालुका आहे। रेहुकरी हे काळवीट आणि इतर पशुपक्ष्यांसाठी जगप्रसिद्ध अभयारण्य इथे आहे। तर राशीन इथं श्री राशीन देवीचं प्रसिद्ध मंदिर असून मंदिरात रेणुका देवीची, यमाई देवीची आणि तुकाई देवी यांच्या तांदळाच्या स्वरूपात स्वयंभू मूर्ती आहेत। कर्जतला उजनी धरण, कुकडी धरण आणि घोड नदीतून मिळणाऱ्या पाण्यावर इथं ऊस, द्राक्ष, अंजीर, डाळिंब आदी पिकं घेतली जातात। श्रीगोंदा हे तालुक्याचे ठिकाण 19व्या शतकात इथं ग्वाल्हेरचे राजे शिंदे यांचं शासन होतं। येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणजे 300 वर्षापूर्वी होऊन गेलेले श्री शेख मोहम्मद होय। हे मुसलमान असले तरी त्यांनी हिंदू धर्माचा भक्ती मार्ग स्वीकारला। त्यांचे अनेक मराठी ग्रंथ आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत। संत रोहिदास महाराज, सद्गुरू प्रल्हाद महाराज, संत गोधळे महाराज, संत कृष्णानंद, संत नारायण महाराज, संत तात्या महाराज, संत गोविंद महाराज आणि संत शेख मोहम्मद या 8 संतांमुळे हे गाव संतांची पुण्यभूमी म्हणून ओळखलं जातं। अशा या संतभूमीत 23 जून 1992 रोजी धनंजय मोहनराव लाढाणे यांचा जन्म झाला। वडील कृषी विभागात अधिकारी तर आई गृहिणी। अतिशय हुशार आणि आध्यात्मिक ओढ असलेल्या या मातेच्या गुणांमुळे धनंजयच्या नसानसात आपुलकी, प्रेम, दुसऱ्यांविषयीचा कळवळा भिनत गेला। वडील मोहनराव हे आपल्या नोकरीत व्यस्त असल्यामुळे धनंजय हे आपल्या आईशी चांगल्या गोष्टींसाठी हट्ट धरायचे। वडिलांची नोकरीतील मेहनत, चिकाटी आणि शेतकऱ्यांविषयी असणारा कळवळा यामुळे त्यांचा मोठा मान। वडिलांच्या चांगल्या गुणांचा संगम धनंजयच्या व्यक्तिमत्वातून दिसून येतो। धनंजय हे त्यांच्या कुटुंबातील सर्वात लहान अपत्य असल्यामुळे ते लाडात वाढले। कर्जत हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे शैक्षणिक वणवण त्यांना भोगावी लागली नाही। कर्जतच्या श्री अमरनाथ विद्यालय या नावाजलेल्या शिक्षण संस्थेत धनंजयचं 1ली ते 10वी पर्यंत शिक्षण झालं। या 10 वर्षात त्यांना खूप काही शिकायला मिळालं। विद्यालयातील शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमात धनंजयांनी आपल्या उपजत कौशल्याच्या जोरावर आपलं वेगळेपण सिद्ध केलं। विद्यार्थ्यांचं संघटन करणं, त्यात त्यांना सामावून घेणं, गरीब विद्यार्थ्यांशी मैत्री करणं, त्यांचं दुःख जाणून घेणं त्यांना अधिकच जवळ वाटतं। केवळ पोपटपंची अभ्यासात न अडकता चौकटी बाहेरच्या विशेषतः रममाण होणं हीच खरी सामाजिक कार्याची ओळख आहे। अशा या लहानग्या धनंजयला आपल्या शालेय जीवनात पदोपदी वाटू लागलं। मुळातच हुशार, चाणाक्ष, अभ्यासाविषयी गोडी आणि काहीतरी वेगळं करून दाखवण्याची धमक धनंजयच्या अंगात असल्यामुळे त्यांनी शालेय स्तरावरील गणित आणि विज्ञान या विषयात आणि प्रज्ञाशोध परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवून उत्तीर्ण झाले। अभ्यासाबरोबरच मनाची मशागत होण्यासाठी त्यांनी वाचनही केलं। शालेय जीवनातच त्यांनी वि.स. खांडेकर, प्र.के. अत्रे, अण्णाभाऊ साठे, अनंत काणेकर, वि.वा. शिरवाडकर,
विश्वास पाटील, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, शिवाजी सावंत अशा अनेक लेखकांची पुस्तकं त्यांनी वाचून काढली. धनंजयच्या अंगी जनमानसाची स्पंदने, प्रवाहाबाहेरचे विषय हाताळण्याची शक्ती, यामुळे शालेय जीवनात त्यांनी छोटे मोठे विषय हाताळायला सुरुवात केली. मी श्री अमरनाथ विद्यालय कर्जत येथे शिक्षक म्हणून 14 वर्ष काम केलेलं आहे. त्या काळात धनंजय लाडाने हा विद्यार्थी, त्याला खेळाची आवड, तसंच मुलं जमून लीडिंग करण्याची पहिल्यापासून आवड होती. जो शाळेत त्याला आम्ही 1ली ते 10वी बघत आलेलो आहे. हा विद्यार्थी पहिल्यापासूनच त्याला कबड्डीची आणि खो खोची आवड होती आणि मुळे गोळा करण्याची त्याला पहिल्यापासून आवड होती. त्याचा उपयोग पुढे होऊन त्याने त्या गोष्टींचा उपयोग बेरोजगार विद्यार्थ्यांसाठी रोजगार मिळवण्यासाठी केलेला आहे. त्यामुळे हा विद्यार्थी पुढं बऱ्यापैकी मोठा झालेला आहे आणि बऱ्यापैकी त्यांनी माणसं कमवलेली आहेत आणि व्यवस्थितरित्या आता कार्यरत आहे आणि धंद्यात सुद्धा तो व्यवस्थित प्रगती हळूहळू करत आहे. याचा मला त्याचा शिक्षक म्हणून फार मोठा अभिमान आहे. महाविद्यालयीन काळ तारुण्यामधील महत्त्वाचा काळ. जिद्द, आकांक्षा, स्वप्न याला आकार देण्याचा हा काळ. सरसरच्या तरुणाईसोबत अनेक गोष्टी शेअर करण्याचा. या काळात अनेक विचारांचे तरुण एकत्र येऊन नवीन विचाराला चालना देण्याचा प्रयत्न करत असतात. धनंजय लाढाणे यांनी आपल्या उमलत्या कॉलेज जीवनात त्यांनी नव्या स्वप्नांची मुहूर्तमेढ रोवली. कर्जतच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा रोवलेल्या दादा पाटील महाविद्यालयात 11वी साठी प्रवेश घेतला. 11वीचं वर्ष मौज मजा, आनंद, जल्लोषाचं वर्ष. या वर्षात उमलणाऱ्या कळ्यांना आकार देण्याचा प्रयत्न केला. अशा महाविद्यालयीन वातावरणात धनंजय लाढाणे यांनी विद्यार्थ्यांचं मजबूत संघटन निर्माण करण्याचा प्रयत्न केला. महाविद्यालयीन युवक मेळावे, राष्ट्रीय सेवा योजना अशा विविध विधायक कार्यक्रमात ते चमकू लागले. महाविद्यालयात विद्यार्थ्यांना भेडसावणारे प्रश्न सोडवण्यासाठी विद्यार्थी दबाव गट तयार करून आपली नेतृत्व क्षमता विकसित करण्याची संधी प्राप्त करून घेतली. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी लहान वयातच हिंदवी स्वराज्य स्वप्न बघितलं आणि सत्यात उतरवलं. असाच एक प्रयत्न कर्जत नगरातील धनंजय लाढाणे यांनी केला. वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी धनंजयनी युवा ग्रुपची संकल्पना मांडली. ओंकार काकडे, अमोल भगत सारखे अनेक मित्रांचं संघटन करून 12 जानेवारी 2009 रोजी युवा ग्रुपची स्थापना केली. या ग्रुपच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, आरोग्य असे विविध उपक्रम हाती घेण्यात आले. त्यामध्ये मंदिराचं रंगकाम हे त्यांचा ठळक विशेष होय. या ग्रुपच्या सामाजिक कार्याचा आलेख कर्जत तालुक्यात वाढत गेल्यामुळं गावोगावच्या तरुणांमध्ये युवा ग्रुप विषयी आपलेपणा वाढत गेला. आपल्याच वयातील युवक समाजाचं दुःख, युवकांचे प्रश्न सोडवत असल्यामुळं या ग्रुपशी अनेक युवकांशी जवळीकता वाढत गेली. या ग्रुपचं 21 मार्च 2001 रोजी अभिनव युवा प्रतिष्ठान असं नामकरण करण्यात आलं. यामध्ये प्रतिष्ठानचे संस्थापक धनंजय लाढाणे यांचा महत्त्वाचा वाटा आहे. या नामकरणामुळे कर्जत तालुक्यातील महाविद्यालयातील अनेक युवक विद्यार्थी प्रतिष्ठानला जोडले गेले. अभिनव या नावात खूप काही सांगता येतं. आपल्या फावल्या वेळेत उत्तम सामाजिक कार्य करू शकतो असं धनंजय लाढाणे आपल्या कार्यकर्त्यांना सांगत. त्यासाठी मिळालेल्या वेळेचा उपयोग त्यांनी रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, शिवजयंती, गणेश उत्सव, स्वामी विवेकानंद जयंती, रमजान ईद असे विविध जयंती आणि धार्मिक कार्यक्रम राबवून कर्जतमध्ये नवा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न अभिनव प्रतिष्ठाननं केला. याचं सर्व श्रेय धनंजय लाढाणे यांना जातं. जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात उत्तम रीतीनं कार्यरत असणारी व्यक्ती ही संघर्षशील असतात आणि स्वतः आयकॉन्स बनतात. धनंजय लाढाणे आपलं बीटेकचं उच्च शिक्षण पुणे विद्यापीठातून करत समाजसेवेचं व्रत यशस्वीपणे सांभाळत आहेत. समाजसेवेचं व्रत घेऊन ज्या व्यक्ती आणि संस्थांनी समाज उत्थानासाठी, राष्ट्र उभारणीसाठी सर्वस्व वेचलं आहे, धनंजय लाढाणे यांनी आपल्या जवळ असलेल्या संपत्तीचा थोडा हिस्सा देशाच्या हितासाठी
समाजाच्या कल्याणासाठी देतात. त्यांचे हे कार्य प्रेरणादायी आणि आदर्शवत आहे. आपल्या स्वप्नांना नवे पंख देण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत या छोट्याशा गावातील नव्या विचारांच्या आणि नव्या चळवळीतील युवकांनी 12 जानेवारी 2009 रोजी अर्थात राष्ट्रीय युवक दिनी युवा ग्रुपची स्थापना करून आपल्या सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्याला सुरुवात केली. स्वामी विवेकानंद या नावाचा केवळ उच्चारच आपल्याला एक उदात्त, उत्तुंग आणि उन्मनी अवस्थेत घेऊन जातो. त्यांच्या जीवनाचा वेध घेणे म्हणजेच भारतीय संस्कृती, नैतिक अधिष्ठान, जीवनमूल्य पद्धतीचा एक आलेख आपल्या डोळ्यासमोर येतो. त्यांनी दिलेला सहिष्णुतेचा संदेश ज्ञानाचा आविष्कार आहे. हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून युवा ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रुपच्या स्थापने दिवशीच स्वामी विवेकानंद या महापुरुषाची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करून एका नव्या विचारक्रांतीला आणि समाजक्रांतीला सुरुवात केली. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राष्ट्रमाता जिजाऊ यांची ही जयंती युवा ग्रुपनं मोठ्या उत्साहात साजरी केली. देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. तो दिवस प्रजासत्ताक दिन. भारताची राज्यघटना संविधान समितीनं 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारली आणि ती 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आणली. आपण ज्याप्रमाणे धार्मिक सणवार, उत्सव मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरे करतो, त्याचप्रमाणे राष्ट्रीय सण साजरा व्हावा, त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी, यासाठी युवा ग्रुपच्या वतीनं 26 जानेवारी 2009 रोजी प्रबोधनपर 5000 पत्रके नागरिकांना वाटण्यात आली. शाळा, महाविद्यालये, वाचनालय, बसस्थानक, चावडी, नगरपालिका अशा विविध ठिकाणी वाटण्यात आलेल्या या प्रबोधन पत्रिकेला नागरिक आणि विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळे या युवा ग्रुपविषयी लोकांमध्ये विश्वास निर्माण होण्यास सुरुवात होऊ लागली. कर्जत नगरीचे ग्रामदैवत संत श्री गोदड महाराजांच्या मंदिरात आयोजलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात अल्पोपहाराचे वाटप असो व श्रमदानातून करण्यात आलेल्या नागेश्वर मंदिराची साफसफाई, रंगकामाचे काम असो, युवा ग्रुपनं हे काम मोठ्या जिद्दीनं आणि कष्टाने पूर्ण केलं. इच्छित फळासाठी प्रयत्न केल्याने अपेक्षापूर्ती होते, हे युवा ग्रुपनं दाखवून दिलं आहे. 21 मार्च 2001 साली या ग्रुपचं अभिनव युवा प्रतिष्ठान असं नामकरण करण्यात आलं. ध्येयानं प्रेरित झालेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी यात सहभाग घेऊन नवीन विचारांना चालना देणारी अभिनव युवा प्रतिष्ठानची निर्मिती केली. ज्यांच्या इतिहासाचे पाने उलटताना अंगावर काटा उभा राहतो, ज्यांच्या अवघ्या नामघोषानं अंगामध्ये रक्त सळसळतं, ज्यांच्या विचारांनी एक नवचैतन्य प्राप्त होते, अशा तमाम मराठी मनाचा मानबिंदू, सह्याद्रीच्या माथ्यावर वर्षानुवर्ष तळपणारा क्रांतीसूर्य आणि महाराष्ट्राच्या मातीत आणि या मातीतल्या माणसांच्या मनात ज्यानं स्वाभिमान आणि स्वातंत्र्य पेरलं, अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून आणि ज्या वाणीमुळं शिवछत्रपतींचं जीवन तरुणांपर्यंत पोहोचलं, ते प्रख्यात वक्ते आणि शिवाजी महाराजांचे गाढे अभ्यासक प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांच्या उपस्थितीत 21 मार्च 2001 रोजी युवा ग्रुपचं अभिनव युवा प्रतिष्ठान असं नामकरण करण्यात आलं. याच दिवशी प्राध्यापक बानगुडे पाटील यांचं प्रबोधनपर व्याख्यानही ठेवण्यात आलं होतं. या कार्यक्रमास शिवप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भारतीय घटनेचे शिल्पकार, थोर कायदेपंडित, अर्थतज्ञ, संसदपटू, संपादक अशी ख्याती असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिल 2001 रोजी प्रतिष्ठानच्या वतीनं उत्साहात साजरी करण्यात आली. धनंजय लाडानी अभिनव युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष, ते खूपच मनाने चांगले आहेत आणि ते पण समाजाला अशी गाठ बांधून एकमेकाला जुळून हे समाजाला आमच्या समाजाला RPIला प्रत्येक वेळेस प्रत्येक जयंतीला जे कार्यक्रम घडवतात ते समाजाला एकत्रित घेऊन चालणारे व्यक्तिमत्व आहे. ते मनाने खूपही चांगले आहे आणि सगळ्या समाजाला घेऊन चालणारे एक व्यक्तिमत्व आहे. अभिनव युवा प्रतिष्ठानच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त माझ्या कुटुंबा आणि बहिणी परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा. आधुनिक भारताच्या जडणघडणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. बाबासाहेब आंबेडकर हे आज सामाजिक न्यायाचे प्रतीक बनलेले आहेत. त्यामुळं अभिनव प्रतिष्ठानच्या वतीनं
डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांची ज्योत इतरांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात आले आहेत. स्वाईन फ्लू हा आजार 2009 पासून मोठा चर्चेचा आणि चिंतेचा विषय बनला होता. हा आजार मनुष्यामध्ये तीव्र श्वसनाच्या लक्षणानं नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली. त्यामुळे कर्जतवासियांमध्ये भीती पसरली होती. स्वाईन फ्लूच्या साथीच्या वेळेस त्यांनी स्वाईन फ्लूचे माहितीपत्रक व स्वाईन फ्लूचे मास्क वाटले असे विविध उपक्रम ते सतत अभिनव युवा प्रतिष्ठान स्थापन झाल्यापासून करीतच आहेत. त्यामध्ये मग शिवजयंती असो, गणेश उत्सव असो, शिवजयंती असो का गणेश उत्सव असो, त्यामध्ये त्यांनी पारंपरिक वाद्यांचाच वापर केला. डीजे, गोंधळ गोंगाटीचे वाद्य किंवा दुसऱ्याला त्रास होईल असे कसल्याही प्रकारच्या मोठ्या आवाजाचे स्पीकर न वापरता पारंपरिक वाद्याचा वापर करून शांततेने त्यांनी तो उत्सव साजरा केला आणि एक समाजापुढे आदर्श घालून दिला. अशा प्रकारचे अनेक उपक्रम त्यांनी राबवले. पुढेही त्यांच्या हाताने असेच उपक्रम राबवले जावोत त्यासाठी आमच्यासारख्या ज्येष्ठांकडून त्यांना नेहमी सहकार्य मार्गदर्शन मिळेल. त्यांच्या भावी वाटचालीसाठी माझ्या व माझ्या कुटुंबियाकडून, जैन श्रावक संघाकडून व नागेश्वर सेवा मंडळाकडून मी हार्दिक शुभेच्छा देतो. शाळा, महाविद्यालये, बसस्थानक, बाजार, दवाखाना अशा विविध ठिकाणी विद्यार्थी, तरुण, युवती, महिला आणि पुरुष आपल्या नाकाला रुमाल बांधल्याचं चित्र दिसून आलं. स्वाईन फ्लू या संसर्गजन्य आजाराविषयीची लक्षणे आणि उपचाराविषयी माहिती कर्जतवासियांना व्हावी आणि या आजाराविषयी खबरदारी घेण्यात यावी यासाठी अभिनव युवा प्रतिष्ठानच्या वतीनं घरोघरी, बसस्थानक, शाळा, महाविद्यालयाच्या ठिकाणी संदेशपत्रक वाटप करून स्वाईन फ्लू याविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. ऑगस्ट